समजा एक कंटेनरभर नारळ, त्यातून किती पैसे मिळू शकतात? चला, आज आपण एका खऱ्या-खुऱ्या बिझनेस प्रवासाची गोष्ट पाहूया. ही एक केस स्टडी आहे भारतातून थेट दुबईला नारळ निर्यात करण्याची. बघूया यात नक्की काय घडतं. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की एका कंटेनर नारळाच्या निर्यातीत शेवटी नफा झाला की तोटा? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर हळूहळू उलगडत जाईल. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया नीट समजून घेऊया. तर मिशन अगदी स्पष्ट होतं. कर्नाटकातून नारळ घ्यायचे, कंटेनरमध्ये भरायचे आणि तो कंटेनर थेट दुबईच्या गजबजलेल्या अल अवीर मार्केटमध्ये नेऊन विकायचा. ऐकायला तर हे खूप सोपं वाटतं नाही का? पण थांबा, यातले बारकावे समजून घेऊया. चला, हा प्रवास जवळून पाहूया. तर आपलं उत्पादन होतं कर्नाटकचा उच्च प्रतीचा नारळ. प्रत्येक बॅगमध्ये साधारणपणे 13 किलो नारळ होते, म्हणजे जवळपास 24 ते 25 नारळ. याच बॅग्सनी भरलेला एक पूर्ण कंटेनर दुबईच्या दिशेने निघाला. इथूनच आपल्या कथेला खरी सुरुवात होते. आता कुठलाही बिझनेस असो, त्यात नफा होणार की तोटा हे ठरवतं ते खर्चाचं गणित. त्यामुळे सगळ्यात आधी हे बघूया की ह्या एका कंटेनरवर नेमका पैसा कुठे आणि किती लागला. तर सगळा हिशोब सुरू होतो खरेदीच्या किमतीपासून. कर्नाटकातून नारळाची प्रत्येक बॅग खरेदी केली गेली 860 रुपयांना. आता हा जो आकडा आहे ना 860 रुपये, यावरच पुढचं सगळं नफा तोट्याचं गणित अवलंबून आहे. तर हा आकडा लक्षात ठेवा. यानंतर येतो तो सगळ्यात मोठा खर्च, तो म्हणजे शिपिंगचा. भारतातून कंटेनर उचलून दुबईच्या जेबेल अली पोर्टपर्यंत पोचवायला लागले तब्बल 2 लाख रुपये. हा एकच खर्च इतका मोठा होता की त्याने बजेटचा मोठा हिस्सा व्यापला होता. एकूण खर्चाचं चित्र पाहिलं तर काय दिसतंय? साहजिकच सगळ्यात मोठा वाटा आहे नारळाच्या खरेदीचा. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे शिपिंगचा खर्च. आणि जो छोटासा हिस्सा उरला तो गेला एजंटच्या कमिशनमध्ये. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की खरेदी आणि वाहतूक हेच या व्यवसायातले मुख्य खर्च होते. माल तर दुबईत पोचला, पण खरी कसोटी तर आता होती. इथेच या निर्यातदाराने एक अशी हुशारीची खेळी केली ज्यामुळे या व्यवसायातला सगळ्यात मोठा धोकाच टाळला गेला. काय होती ही खास रणनीती? चला पाहूया. इथे त्यांनी एक जबरदस्त 3 टप्प्यांची स्ट्रॅटेजी वापरली. पहिलं, त्यांनी तो माल कोणा दुसऱ्याला विकलाच नाही, तर दुबईतल्या स्वतःच्याच कंपनीच्या नावाने इम्पोर्ट केला. यालाच म्हणतात सेल्फ इम्पोर्ट. दुसरं पाऊल, ते स्वतः दुबईच्या अल अवीर मार्केटमध्ये उतरले आणि थेट ग्राहकांना माल विकला. आणि तिसरं म्हणजे तिथल्या स्थानिक मदतीसाठी एका एजंटला फक्त 5% कमिशन दिलं. याचा अर्थ काय? तर सगळा कंट्रोल, सगळा ताबा त्यांनी स्वतःच्या हातात ठेवला. मग आता प्रश्न उरतो की या सगळ्या मेहनतीचं आणि हुशारीचं फळ काय मिळालं? हिशोब नफ्यात आला की गेला तोट्यात? चला, आता फायनल आकडे बघूया आणि यातून मिळणारा सगळ्यात मोठा धडा कोणता आहे ते समजून घेऊया. आणि निकाल खरंच खूप इंटरेस्टिंग होता. नफा झाला साधारण 4 ते 5%. आता हे ऐकून कदाचित वाटेल की अरे, हा तर खूपच कमी नफा आहे. पण दुसरा आकडा ऐका. हे संपूर्ण काम म्हणजे भारतातून माल पाठवण्यापासून ते दुबईत विकून पैसे हातात येण्यापर्यंत फक्त 12 दिवसांत पूर्ण झालं. कमी नफा पण जलद उलाढाल हेच या व्यवसायाच्या यशाचं खरं गमक होतं. ही सेल्फ इम्पोर्टची रणनीती इतकी यशस्वी का झाली? कारण तिने निर्यातीतला सगळ्यात मोठा धोका टाळला, तो म्हणजे पेमेंटची फसवणूक. पारंपरिक पद्धतीत काय होतं? अनेकदा खरेदीदार पैसे देत नाहीत किंवा फसवणूक करतात. पण इथे माल स्वतः विकल्यामुळे पैसे बुडण्याचा प्रश्नच नव्हता आणि नफ्यावर पूर्ण नियंत्रण होतं. तर या संपूर्ण अनुभवातून आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो. एक म्हणजे व्यवसायाची सूत्र स्वतःच्या हातात ठेवली की धोका आपोआप कमी होतो. दुसरी गोष्ट, फक्त नफ्याच्या टक्केवारीकडे पाहू नका, तर गुंतवलेले पैसे किती लवकर परत येतात हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि तिसरं, बाजारात प्रत्यक्ष उतरल्याशिवाय खरा अनुभव आणि ज्ञान मिळत नाही. आणि शेवटी या अनुभवाचा सार एकाच वाक्यात सांगता येईल: आंतरराष्ट्रीय व्यापारात थेट नियंत्रण हे फक्त नफा कमावण्यासाठी नाही, तर आपल्या गुंतवणुकीच्या सुरक्षेसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. याच विचारासोबत आपण आजचं हे विश्लेषण संपूया.